Hello everyone, welcome to Ruhi's Kitchen 22. आज नव्या नित्यासाठी स्पेशल इडली केली होती. स्पेशल म्हणजे त्या दोघींची एकदम फेवरेट आहे आणि त्या दोघींची फरमाईश होती की आम्हाला इडली चटणीच खायची आहे. त्याच्यामुळे जेवणात रात्री जेवताना मग इडली चटणीचा आम्ही बेत केला. म्हणून म्हणजे आज मंगळवारची मी इडली चटणी रात्री जेवायला बनवली होती. त्यासाठी मी आता पुढे कशी इडली चटणी बनवलेली आहे, कशी काय गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा. सोमवारी रात्रीच मी पहिल्यांदा 1 कप उडदाची डाळ घेतली, ती भिजायला ठेवली. 2 कप तांदूळ घेतले. म्हणजे मेजरिंग कप सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, सगळे मेजरमेंट ते तुम्ही चेक करून घ्या. आता हे धुवून चांगलं पाणी त्याच्यामध्ये घालून ठेवलेलं आहे. आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे, त्याच्याने पाणी घालून ते मी डाळ आणि तांदूळ असं वेगवेगळं भिजत घातलं होतं. सकाळी नव्या नित्याला स्कूलला सोडली आणि पुढच्या कामाला सुरुवात केली. डाळ आधी वाटून घ्यायची होती, पण दुपारच्या जेवणासाठी काय करायचं तर मी ते हरभरे शिजायला ठेवले होते आणि तिथपर्यंत हरभरे शिजेपर्यंत मी डाळ आणि तांदूळ वाटून घेणार होते. हरभऱ्याची उसळ कशी बनवायची त्याची रेसिपी माझी ऑलरेडी चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि अशा मोठ्या भांड्यामध्ये आता आपण ती डाळ वाटून घ्यायची आहे, कारण का आपण जी वाटणार आहोत ती डाळ जेवढी क्वांटिटी आहे त्याच्यापेक्षा ती छानपैकी इडली करताना डबल अशी फुगलेली असेल, अशाने ती होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की कशा पद्धतीने मी इडलीचं पीठ भिजवलेलं आहे. आता मी मिक्सरचं भांडं सगळ्यात मोठंवालं घेतलं होतं, त्यामुळे एकाच भांड्यामध्ये माझे डाळ तांदूळ सगळे एकत्र राहिले होते. आता ते वाटताना त्याच्यात पाणी जास्त एकदम पण टाकायचं नाही, बऱ्यापैकी पाणी टाकून एकदम स्मूथ पेस्ट करायची. अशी अजिबात चरचरीत वगैरे लागता कामा नये. वाटल्यानंतर ते हाताला चेक करून बघायची की असा तांदूळ असं चरचरीत लागत नाही आहे ना त्याच्यामध्ये. जर एकदम स्मूथ लागत असेल तर आपली इडली खूपच छान होईल. त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने मी चेक करून बघितलं की अजिबात तांदूळाचा चरचरीत लागत नाही आहे ना. एकदम मस्त स्मूथ पेस्ट माझी झाली होती, म्हणून ते सगळं आता मी काढून घेतलेलं आहे. ही प्रोसेस मी साधारण आता मी रात्री तांदूळ भिजत घातले होते, 11 वाजता वगैरे रात्री भिजत घातले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी 9:30-10च्या दरम्यान हे सगळं पीठ असं आपण वाटून ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी साधारण एक कपला थोडंसं कमी असं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून कसं होतं, जेव्हा आपलं पीठ फुगेल, फर्मंट होईल, त्यासाठी त्याला थोडीशी पाण्याची गरज असते, म्हणजे ते फुगण्यासाठी व्यवस्थित. नाहीतर एकदमच असं घट्ट असं वेगळंच ते फुगतं. त्याच्यामुळे थोडंसं पाणी असं टाकून ठेवायचं आणि झाकण ठेवून आपण एक साईडला आपलं आता पीठ मस्तपैकी फर्मंट व्हायला ठेवून द्यायचं. तिथपर्यंत आता मी बाकीच्या जेवणाची तयारी सगळी करून घेते. आणि सगळे मेजरमेंट हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओज आणि नव्या नित्याची मजा मस्ती आणि माझं लाईफस्टाईल कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करा. जेवण सगळं आटपून मला नंतर दुकानात जायचं होतं, नव्या नित्याला येताना घेऊन यायचं होतं, त्यामुळे माझी सगळी गडबड चाललेलीच होती. आता तुम्हाला इथे एक गोष्ट सांगते की आता गरमीचे दिवस चालू झाल्यामुळे आपल्याला आपण जे पीठ फर्मंट करायला ठेवलेलं त्याच्यात जास्त ढवळाढवळ करायला लागत नाही. पण थंडी किंवा पावसाच्या दिवसामध्ये जर पीठ लवकर फर्मंट होत नाही, वेळ जातो, व्यवस्थित येत नाही, मग इडली आपली पाहिजे तशी होत नाही, त्यावेळेला आपण जेव्हा इडलीचं पीठ असं साईडला ठेवून देतो वाटून, तर त्याच्यावरती आपण जेवण केल्यानंतरचे गरम भांडं वगैरे जे असतं ते त्या ताटलीवरती ठेवून दिलं तर लवकर पीठ आपलं फर्मंट होतं आणि खूप छान पद्धतीने होतं. जेवण झालं होतं, रात्रीची डाळ पण शिजवून ठेवली होती. आता भेटूया आपण नंतर. दुपारी नव्या नित्याला घेऊन आले स्कूलमधनं आणि स्कूलमधनं आल्यानंतर त्या दोघींचं असतं की आम्ही आटपतो, जेवढं त्यांना दोघींना आटपता येईल तेवढं ते आटपतात. म्हणजे शूज काढणं, सॉक्स काढणं, ID काढून ठेवणं, जागेवरती सगळ्या गोष्टी ठेवून देणं, त्यांना ती सवय लागलेली असल्यामुळे ते बरं वाटतं की त्यांची त्या जेवढ्या पद्धतीने त्यांच्या वयानुसार त्यांना जेवढं करता येईल तेवढं त्या करत असतात. खूप छानपैकी पद्धतशीर करतात. त्यांना असं सारखं सांगत बसायला लागत नाही. आणि मेन असतं की त्यांनी त्यांच्या गोष्टी नाही केल्या तर त्यांची चिडचिड होत होते की माझं मला करू देत. तेही मला खूप आवडते की खूप व्यवस्थित त्या त्यांच्या पद्धतीने करत असतात. त्यांना फक्त त्याच्यामध्ये ढवळाढवळ केलेली अजिबात आवडत नाही. आता दुपारनंतर डायरेक्ट आता मी संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यानचं तुम्हाला दाखवते की 4:30-5च्या दरम्यान हे बघा पीठ आपलं अशा पद्धतीने आलेले आहे. आणि अशा टायमाला आपण एकदा ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते अजून फर्मंट व्हायला थोडंसं त्याला अजून त्याच्यामध्ये एअर शिजते आणि अजून छानपैकी ते तयार होतं. त्याच्यामुळे आता एकदा मी 4:30
5च्या दरम्यान हे असं व्यवस्थित ढवळून परत ते झाकून ठेवून दिलेलं आहे, कारण का मला रात्री 8 साडेआठच्या दरम्यान इडली करायची आहे. आता 8:30 वाजलेले आहेत. मी दुकानातून आल्यानंतर मस्तपैकी पीठ हे छानपैकी आलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता किती मस्त एकदम पीठ आलेलं आहे. आणि पटापट आता मी सगळं आटपून माझे इडलीसाठी जी चटणी आणि सांबाराची तयारीला सुरुवात करते. इथे सांबारासाठी आपण डाळ दुपारीच वाटून ठेवून दिली होती फ्रीजला, त्यामुळे आता सांबाराला फोडणीला तयारी करूया. फोडणीसाठी मी थोडं तेल घेतले, त्याच्यात जिरा मोहरी टाकून घेतलेली आहे. आता सांबारामध्ये रोहनला अजून भरपूर असं काय काय टाकलेलं आवडत नाही, त्याच्यामुळे नुसता त्याला कांदा आणि आपली सुकी लाल मिरची असते ती आवडते. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये आता सुकी लाल मिरची टाकली आणि डाळ जी शिजवून ठेवलेली होती ती आता त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते सगळं व्यवस्थित शिजायला ठेवून द्यायचं. म्हणजे आपण सांबारामध्ये अजून शेंगा वगैरे सगळं बरंच काय काय टाकतो, तर त्याला अजिबात आवडत नाही जास्त काही, म्हणून मग बस खाणार नसेल तर आपण टाका कशाला, म्हणून मी जे खातो तेच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यात आता मी कांदा छोटासा घेतलेला आहे, एकाच कांद्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर अशा पाकळ्या काढून घेतलेत आणि त्याच्यामध्ये टाकलेत, कारण का त्याला त्याच्यातल्या त्या जो कांदा असं जरा सॉफ्ट होतो तो खायला खूप आवडतो, त्यामुळे तशा पद्धतीने मी ते टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये. आणि सगळ्याचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही तिथे बघू शकता. आता लाल तिखट घेतलेलं आहे मी, साधारण 1 टेबलस्पून लाल तिखट टाकलेला आहे आणि एव्हरेस्टचा सांबार मसाला मी वापरलेला आहे. एव्हरेस्टचा सांबार मसाला मी इथे साधारण 3 टेबलस्पून टाकलेला आहे. आणि ते सगळं आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून आपण एकदम लो फ्लेमवरती आपलं सांबार हे शिजायला ठेवूया. तिथपर्यंत आता मी खोबरं एवढं साईजमध्ये घेतलेलं आहे आणि त्याची आता मी चटणी बनवणार आहे. चटणीसाठी आधी मी खोबरं बारीक काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरमध्ये खोबरं, कोथिंबीर आणि साधारण 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते सगळं आता आपण बारीक करून घेऊया. त्याच्यासाठी थोडंसं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एकदम, पण कारण का मग चटणी एकदम पातळ अशी होते, त्यामुळे पाणी असं थोडंसं करूनच टाकायचं आपल्याला. जेवढं अगदी एकदम, कारण का खोबरं असं जाडसर राहता कामा नये, ते अगदी छानपैकी स्मूथ होण्यासाठी म्हणून आपण पाण्याचा वापर करणार आहोत आणि ते पाणी प्रमाणात असं टाकायचं, एकदम ओतायचं नाही. सगळं वाटून झालेलं आहे. आता ती चटणी मी एका भांड्यात काढून घेते आधी. आणि त्याच्यामध्ये दही टाकणार आहे. साधारण मी एवढ्या सगळ्या चटणीसाठी 200 ग्रॅम दही वापरलेलं आहे. दह्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे, कारण नव्यानित्याला आवडतं, नव्यानित्य खाणार होतं, ते जास्त तिखट होता कामा नये, त्याच्यामुळे मी दह्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे. ते सगळं आता आपण व्यवस्थित फेटूया. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि आता सांबार पण छानपैकी तयार झालेला आहे. ते सांबार साईडला ठेवते आणि आपण चटणीसाठी फोडणीची तयारी करूया. आता फोडणीच्या भांड्यामध्ये थोडं तेल घेतले, त्याच्यामध्ये जिरा, मोहरी आणि आपली लाल सुकी मिरची असते ती थोडी टाकून घेणार आहे आणि थोडीशी अगदी किंचितशी हळद त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि ते छानपैकी अगदी तडतडलं की मग त्याची फोडणी द्यायची. तिथपर्यंत इडली आपण करण्यासाठी इडलीचं भांडं ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पाणी थोडंसं गरम करायला सुरुवात केली मी. इथपर्यंत आपली फोडणी ही गरम होतच होती. एक 4 ते 5 ग्लास चांगलं पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पाणी गरम करायलाच ठेवलं, तर फोडणी छानपैकी तडतडलेली आहे. आपण आता चटणीला फोडणी देऊया छानपैकी. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झालं आणि आपली चटणी सुंदर टेस्टी अशी आपली चटणी तयार झालेली आहे. सांबार आपलं मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता आपण मेन इडली करायला घेऊया, कारण का नव्यानित्याला तर भूक जोरात लागली होती. आता इडलीसाठी आपण पहिल्यांदा भांड्यात ज्याच्यामध्ये इडली आपल्याला सेट करायची आहे, शिजवायची आहे, त्याला आधी मी पूर्णपणे तेल लावून घेते व्यवस्थित.
आणि आता आपण जे इडलीचं पीठ आहे त्याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपलं पीठ फर्मंट होतं त्याला थोडासा आंबटपणा आलेला असतो, पण चवीनुसार थोडंसं जरा त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकून झाल्यानंतर मस्तपैकी परत एकदा छानपैकी ते फेटून घेऊया आधी. आणि इडल्या पटापट आता आपण करून घेऊया. इडलीची दोन्ही भांडी आहे ती मी व्यवस्थित छानपैकी त्याच्यामध्ये इडलीचे पीठ त्याच्यावर टाकून इडली शिजायला ठेवून दिली. आणि अगदी 10 मिनिटात आपली इडली शिजते, त्यामुळे असं काही नाही, मीडियम फ्लेमवरती छानपैकी आपण इडली शिजायला ठेवलेली आहे. इडली शिजल्यानंतर भांड्यातनं थोडी वाफ येते, ती वाफ यायला लागली की आपल्याला समजायचं की आपली इडली शिजलेली आहे. आता ती शिजेपर्यंत मी पटकन आधी ओटा सगळा क्लीन करून घेतला. हे बघा आता त्याच्यातनं वाफ यायला लागलेली आहे, त्याच्यामुळे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा लगेच झाकण उघडायचं नाही, एक 5 मिनटं थोडंसं त्याला रेस्ट करायला द्यायचं. 5 मिनटानंतर झाकण काढायचं, म्हणजे इडली व्यवस्थित सेट झालेली असते. कारण का अगदीच लगेच काढलं तर सगळं भांड्यातलं पाणी असतं ते सुद्धा त्याच्यावरती पडतं आणि थोडंसं ते जरा सॉफ्ट अशी होते. त्याच्यामुळे म्हणजे सॉफ्ट म्हणजे अशी पाणी लागून त्याचं काहीतरी वेगळीच तशी होते. त्याच्यामुळे व्यवस्थित आता हे बघा आपली सुंदर इडली अशी एकदम मस्त मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे. आता ती मी अलगद काढून घेते, तुम्हाला दाखवते किती छान मस्तपैकी एकदम सॉफ्ट लुसलुशीत अशी आपली इडली तयार झालेली आहे. आणि एकदम मस्तपैकी पांढरी शुभ्र अशी मस्त इडली आपली तयार झालेली आहे. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या, सांबार चटणी इडली इतकी सुंदर बनते ना आणि खूप टेस्टी अशी बनते. त्यामुळे आता माझी इडली चटणी तयार झालेली आहे. नव्याने भूक लागली होती, सगळ्यात पहिल्यांदा आधी त्यांना देते, कारण का त्यांची मस्ती तर चालूच झालेली होती. पहिलं त्यांना दिलं आणि मग माझं असं हे झालं की चला फायनली त्या दोघी कालपासून ओरडत होते की आम्हाला इडली खायची. तर फायनल त्यांनी खाल्लं नाही आणि खूप आवडीने खाल्लं नाही. ते बघून आपल्यालाही समाधान वाटतं. कसं वाटलं माझा आज इडली चटणी सांबारचा बेत मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या रुईज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि कसं वाटतं माझं लाईफस्टाईल मला कमेंट्स करून नक्की सांगा.